तुमचं विजन काय आहे? म्हणजे वंचित बहुजन आघाडीला सत्ताधारी करायचं असेल तर अध्यक्ष म्हणून तुम्ही कसं करणार आहेत हे पटवून द्यावं लागलं कार्यकर्त्यांना. कारण आमचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते फार विचारधारेशी कमिटेड असलेले कार्यकर्ते आहेत. अनेक वर्ष ग्राउंडवरती काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि त्यांना नेमका हा विश्वास ज्यांनी ज्यांनी दिला की ते काहीतरी पक्षासाठी चांगलं करू शकतात, त्यांच्याकडे एक विजन आहे, त्यांच्याकडे रोड मॅप आहे आणि अशा पद्धतीने पक्ष जर सत्ताधारी होऊ शकत असेल तर हे ज्यांचं पटलं त्याच्या बाजूने मतदार उभे राहिले. त्यामुळे त्यांचं काही चुकलेलं नाही. आता तुम्ही म्हणालात की पक्षाकडे म्हणजे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे जो चांगला चॉईस होता तो त्यांनी निवडून आणलेला आहे, तोच म्हणजे तुम्ही राजेंद्र पाटोळे. मला हे विचारायचं आहे, आता नेमकं पक्षाची परिस्थिती पाहता पक्षाने ज्या पद्धतीने मजल मारली होती पुढे, म्हणजे फिनिक्स पक्षाची भरारी जी म्हणतो तशा पद्धतीने कुठेतरी ती दृश्य दिसत होती आणि ड्रास्टिक चेंज हा पक्षामध्ये आलेला आहे. सध्याची परिस्थिती पाहता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अनेक तुमचे उमेदवार आहेत किंवा तुम्ही निवडून आणलेले त्या ठिकाणी पदाधिकारी आहेत, परंतु विषय येतो राज्याचा, विधानसभेचा, विधान परिषदेचा, त्यानंतर केंद्रात गेलो तर खासदारकी आणि राज्यसभा असेल, लोकसभा असेल. सध्याची परिस्थिती पाहता म्हणजे सभेत देखील कोण नाही आहे, लोकसभेत देखील कोण नाही आहे. नेमकं कसं पाहताय आणि यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे? आणि फार म्हणजे तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल यामधून दिसून येत आहे. त्यामुळे तुमचा नेमका प्लॅन काय असणार आहे आता? बघा, मेहनत करण्याची तयारी घेऊनच ही निवडणूक लढलोय. ही काही पॉवरची लढाई नव्हती. म्हणजे अध्यक्षपद जे स्वीकारायचं ते जबाबदारी म्हणून अध्यक्षपदाची निवडणूक लढवलेली आहे आणि मला खात्री आहे की 2029ला वंचित बहुजन आघाडी ही विधानसभा आणि लोकसभेमध्ये एक निर्णायक पक्ष असणार आहेत, ज्यामध्ये आमचे आमदार खासदार असतील. त्याचं कारण आहे की अकोला पॅटर्न जो आहे, अकोला पॅटर्नमध्ये आम्ही आतापर्यंत 5 आमदार निवडून आणलेले आहेत. बाळासाहेब स्वतः अकोल्यामध्ये 2दा खासदार म्हणून निवडून आले. तो खुला मतदारसंघ आहे, तो काही राखीव नाही आहे. आणि गेली 25 वर्ष जिल्हा परिषदेची सत्ता जी आहे ती वंचित बहुजन आघाडी आणि त्याच्या आधीच्या भारिप बहुजन महासंघाकडे आहे. जे अकोल्यामध्ये आम्ही सातत्याने करतोय, ज्या पद्धतीने सत्ता मिळवतोय की बाळासाहेब जर खुल्या मतदारसंघात आम्ही 2दा खासदार करतोय, 5 आमदार निवडून आणतो, ते सत्तेत गेले होते, आमचं राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री होते. तो पॅटर्न आम्हाला महाराष्ट्राचा करायचा आहे, ती बांधणी आम्हाला महाराष्ट्राची करायची आहे. आणि म्हणून अकोल्यामध्ये वेगवेगळ्या जाती समूहांना घेऊन म्हणजे बहुजनांचं राजकीय नेतृत्व उभं करणे, त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे आणि त्यांची लिडरशिप उभी करणे, हे जे अकोल्यात सुरू आहे ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात करायचं आहे. आणि तशी संघटनात्मक बांधणी, त्या पद्धतीचं निवडणुकीचं प्रशिक्षण हे कार्यकर्त्यांना देऊन आम्हाला 2029ची निवडणूक लढायची.